नमस्कार मंडळी, मी वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण साबुदाणा न शिजवता बटाटा आणि साबुदाण्याच्या पळी पापड बनवणार आहोत। हे पळी पापड करायची खूप सोपी आणि वेगळी पद्धत आहे। हे पापड अगदी मुरकुल खाल्ल्यासारखे लागतात, अतिशय खुसखुशीत। चला तर मग व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तर इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत। तर साबुदाणा भिजत ठेवला होता, तर तो साबुदाणा घेतलाय आणि मी थोडासा जास्त साबुदाणा भिजवलाय कारण मला अजून पळी पापड करायचे होते त्यासाठी। तर आपल्याला ह्या पळी पापडचं प्रमाण कसं घ्यायचं, जर 3 किलो बटाटे असतील तर 1.5 किलो साबुदाणा भिजलेला घ्यायचा आहे। तर इथे मी हे बटाटे फोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे। तर सोबतच आपल्याला मिक्सरमध्ये बटाटा थोडंसं आणि साबुदाणा घालून मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। तर रात्री आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा, उकळत्या पाण्यामध्ये भिजायचा, म्हणजे छान भिजतो आणि फुगतो पण मस्त आणि बारीक पण लवकर होतो। तर आता यामध्ये मी गरम पाणी घालते। पाणी घालताना गरम पाणीच घालायचं आहे। तर आता माझे बटाटे ते जास्त असल्यामुळे मिश्रणसाठी मी थोडं मोठं पातेलं घेतलंय। यामध्ये मी सर्व हे बटाटे आणि साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये घालते। तर इथे मी सर्व बटाटे आणि साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेतलाय। त्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता आपल्याला लागेल एवढं पाणी घालायचं आणि लक्षात ठेवायचं पाणी थंड घालायचं नाही, तर चांगलं उकळतं पाणी घालायचं। आणि आता बाकी राहिलेला साबुदाणा त्याच्या मी उद्या पळी पापड करते। तर हा असाच एका कॅरी बॅगमध्ये ठेवून देते। आजचे जे पापड बनवतोय त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तर मंडळी, मी इथे चिली फ्लेक्स घालते 2 ते 2.5 चमचे। तुम्ही यामध्ये लाल तिखट पण घालू शकता किंवा हिरवी मिरची मिक्सरला वाटून पण घालू शकता। मीठ घालायचं 2 ते 2.5 चमचे आणि आपल्याला हे मिक्स केल्यानंतर थोडंसं टेस्ट करून पाहायचं। मीठ कमी पडलं तर अजून मीठ घालायचं किंवा तिखट तुम्हाला अजून आवडत असेल तर अजून तिखट घालायचं। याला छान गरम पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण करून घ्यायचं। तर इथे मी किटलमध्ये गरम पाणी केलं होतं, चांगलं उकळून पाणी घ्यायचं। आता हे पाणी थोडं थोडं घालत आपल्याला मिक्स करायचं आणि हे पापड तुम्ही बनवल्यानंतर कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवलेले पापड कसे झाले। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला असं या पद्धतीचं मिश्रण ठेवायचं आहे। जसं की आपण खीस टाकून साबुदाण्याच्या पापड्या बनवतो ना, अगदी तसं मिश्रण ठेवायचं किंवा रव्याच्या पापड्या बनवतो तसं मिश्रण ठेवायचं। तर इथे आता आम्ही टेरेसवरती आलो, माझी आई आणि मी, आणि आम्ही इथे पळी पापड घालतोय। हे पापड तुम्हाला जर नुसते खायला आवडत असतील तर तुम्ही पातळ घाला आणि जर तळूनच आवडत असतील, नुसते खायला आवडत नसतील तर हे पापड थोडे जाड ठेवा। इथे मी पापड थोडे पातळ घालते। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे। हे पापड मी वाळल्यानंतर तुम्हाला तळून दाखवते। पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून मी हे पापड लवकर खाली घेऊन आले। तर थोड्याशा ओल्या राहिल्यामुळे थोडे चिटकल्यात आणि खाली आणताना पातळ घातल्यामुळे थोड्या मोडल्यात। आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते, खूप खुसखुशीत होतात, नक्की ट्राय करा। तर लाल तिखट जर या पापड्यामध्ये घातलं तर लाल पापड्या होतील, म्हणून मी इथे छान पापड्या दिसाव्यात यासाठी मी चिली फ्लेक्स घातले। नेहमीच मी चिली फ्लेक्स घालते। तर एवढ्याच प्रमाणामध्ये भरपूर पापड झालेत, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी एका पातेल्यामध्ये एवढ्याच घेऊन आले। आता हे पापड आपण तळून पाहूया। तेल गरम झाले, आता आपण हे पापड तळूया। पातळ पापड असल्यामुळे मी इथे तेल जास्त गरम केलं नाही। तर बघू शकता मस्त पापड फुगलाय, बघताच खुसखुशीत दिसते। पापड तळून झाल्यानंतर मी तुम्हाला तोडून दाखवते। तर पहा, कलर पण खूप पांढरा आहे, मस्त असा कलर आलाय। आणि एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते, आवाज ऐका।
आजचा व्हिडिओ एवढाच होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.